आले का सगळं काय सांगाल पाटील, आज दौरा सुरू करताय पश्चिम महाराष्ट्राचा, काय नेमक्या प्रमुख मागण्या या दौऱ्यामध्ये असतात? काय असतं बघा, सरकारनं जर एखादा प्रामाणिकपणाने निर्णय घेतला तर तो गोरगरिबासाठी प्रामाणिक राबवला पाहिजे. त्याच्यात पूर्वनियोजित काही षड्यंत्र करून कट नशी गेला पाहिजे. माझा समाज खूप दिवसापासून हालापेष्ट सहन करतो आणि आम्ही गोरगरिबांनी लढून, लाखो करोडो लोकांनी लढून ते आरक्षण मिळवलंय आणि सरकार देणार तुम्हीच आणि प्रमाणपत्र रद्द करायचा घाट पण तुम्हीच घालणार. एकतर माझा समाज प्रचंड अडचणीत आहे. गोरगरीब शिक्षणापासून वंचित आहेत, नोकऱ्यापासून वंचित आहेत. माझा समाज, समाजाचे सगळे नेते सुद्धा, सामाजिक राजकीय सगळे संघटनांचे सगळे अभ्यासक, पदाधिकारी, समन्वयक, मराठा सेवक सगळे एकत्र आले आणि तुम्ही आरक्षण द्यायला सुरुवात केली आणि रद्द करायला पण तुम्ही सुरुवात केली. इतका नीचपणाचं वागणूक नसावी. तुमचाच या बीडचा स्वामी आणि आमके तमके ते कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर आहेत. अरे यांना पत्र दिलंय बावनकुळेनी. एखाद्या मराठ्यांच्या नेत्यानं, मराठ्याच्या मंत्र्यानं 60-70 वर्षाच्या काळात मला दाखवा ओबीसीचं आरक्षण रद्द करा किंवा ओबीसीच्या नोंदी रद्द करा म्हणून एखादं पत्र दिलंय. बावनकुळेनी पत्र काढलंय नोंदी रद्द करा. हे गोरगरीब ओबीसीला तरी मान्य आहे का? तुकड्यावर जगणारे 4-2 सोडून द्या, परंतु गोरगरीब ओबीसीला तरी मान्य आहे का मिळालेलं मराठ्यांचं हक्काचं आरक्षण रद्द करण्यात यावं? म्हणून 29 ऑगस्टला खूप टोकाचं आंदोलन होणार आहे, खूप टोकाचं. ज्या पद्धतीनं कुंडी प्रमाणपत्र रद्द झाले त्याच पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये देखील एक बडा नेता आहे जो की कुंडी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी पाठपुरावा करण्याची चर्चा आहे. माया फक्त समोर येऊन द्या, मग मी बघतो. हे बघा, मी ऐकूवर बोलत नाही, मी कधीच कोणाचं नाव घेतलं नाही. आता काल जे बोललो, ज्यांनी केलं त्यांचंच घेतलं. काल मी धन्याचं घेतलं का, भुजबळचं घेतलं का? मी मोघम आरोप करायचे म्हणून कधीच करत नाही कोणावर. चुकल्यावर मी सोडत नाही. कालचे इतके अरे, जात पडताळणी समितीनं आदेश केलाय व्हॅलिड करा म्हणून. सकाळी रद्द होतं. शिंदे साहेबाचे मंत्री हे काम करणार. आता ठीक आहे, त्यांनी सांगितलंय आता रात्रीपासून त्यांचे खलबत सुरू आहेत. सकाळी पण होते की आम्ही आमची चूक दुरुस्त करतो. शिंदे साहेबांच्या तिकडून सुरू झालं. आमचं तेच म्हणणं आहे, तुम्ही चूक दुरुस्त करा, आम्हाला बोलायची गरजच नाही. तीच पद्धत भाजपमधल्या मराठ्यांच्या जिल्हा प्रमुखांनी, भाजपमधल्या मराठ्याच्या आमदारांनी, मंत्र्यांनी, खासदारांनी फडणवीस साहेबांना सांगा, बावनकुळे केलेली चूक आपण सुधारू, गोरगरीब मराठ्यांचं नरडीचा गोट नको घ्यायला. हे शिंदे साहेबाला सुद्धा त्यांच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा प्रमुखांना सांगावं, सगळ्या आमदार, मंत्र्यांनी, खासदारांनी सांगावं की शिंदे